आज आपण हिला पोर्टरला जॉईंट करायचा प्लॅनिंग केलाय। हिचं अकाउंट खोलायचं आहे बघा। इथं वरती पोर्टरचं ऑफिस आहे आणि आपण डायरेक्टली पोहोचलोय। प्रत्येक गावामध्ये एक युनियन असं तयार झालं पाहिजे की प्रत्येकाला रेट एकच भेटला पाहिजे। मित्रांनो, जर युनियन वरती जर केलं ना तर आपल्याला पोर्टरवाले आयडी पण खोलून देणार नाही। केलंय मित्रांनो आपण ऍप डाउनलोड। आता इथे हे डिटेल्स भरायचे, हे सगळे डिटेल्स भरूया। त्यांच्याकडे 1.7 आहे 10 फूट। तर त्यांचं म्हणणं आहे बिझनेस साठी पोर्टरला वगैरे लावायची का, तर बघूया त्यांना कॉल कनेक्ट करू, काय म्हणणं आहे त्यांचं बघू। हा दादा बोला ना। माझा विचार आता म्हणजे काय करायचं तेच कळत नाही। मग थोडं तुमचं गायडन्स कसं चालवता ते काय नाही ते बघावं म्हणलं होतं। जे तुम्हाला आता कमीत कमी 20,000चा हप्ता पडत असेल त्या गाडीला। हो। मग आता मला सांगा बरं, ते 20,000चा हप्ता या पोर्टर वरती फेडणं शक्य आहे का? बघू पुढे जिकडे भेट। नाही ऑफिसला बसावं लागते, त्यांच्या पार्किंगला गाडी लावली का तुम्ही तिकडले जावाई झाले। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आपण आहे बानेर मध्ये। तर आज आपल्या बरोबर आहे आपली दुसरी गाडी 6957 टाटा एस कंटेनर बॉडी आणि सध्या रायडर आहेत आपले शुभम दादा। तर ही आपली टाटा एस ST प्लस, जिला घेऊन आलोय आपण। लोकेशन समोर बघू शकताय, ब्लू कलरचा बोर्ड दिसत असेल मित्रांनो, हे आहे पोर्टरचं ऑफिस। तर आज आपण हिला पोर्टरला जॉईंट करायचा प्लॅनिंग केलाय। हिचं अकाउंट खोलायचं आहे बघा। इथं वरती पोर्टरचं ऑफिस आहे आणि आपण डायरेक्टली पोहोचलोय। हे बघा इथं आहे, इथं बऱ्याच ऑलरेडी गाड्या आहेत पुढे। हे बघा पोर्टर बानेरचं ऑफिस। तर आपली 1934 तर ऑलरेडी पोर्टरला जॉईंट आहे आणि इथं पण ID काढून ठेवू, भेटल्या लोकल ट्रिपा मारता येतील याच्यावरती। तर जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा। आणि मित्रांनो, चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। काय काय डॉक्युमेंटेशन लागतंय, काय काय प्रोसेस आहे, आजच्या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करू। चला तर आलोय मित्रांनो आपण आता परत बानेरच्या चौकात, कारण पोर्टरच्या ऑफिसला कमीत कमी टाटा एस 8 फूटला लावायला 1 महिन्याचं वेटिंग आहे। ते बोलले ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला कॉल येईल, त्यानंतर या। प्रत्येक गावामध्ये एक युनियन असं तयार झालं पाहिजे की प्रत्येकाला रेट एकच भेटला पाहिजे। मित्रांनो, जर युनियन वरती जर केलं ना तर आपल्याला पोर्टरवाले आयडी पण खोलून देणार नाही। नाही तसं नाही, आपलं एक रेट असं फिक्स केला पाहिजे की आता मी लोकलला 400 रुपये घेतोय तर रविदादाने तिथे 400च घेतले पाहिजे। तर आता आपल्या सध्या मार्केटमध्ये असं चालू आहे की मी 400 घेतोय तर रविदादा तिथे 300 रुपये रेट टाकतोय। तर रविदादा 300 टाकतोय, दुसरा अजून कोणतरी तिथे 250 रुपयामध्ये जातोय। त्यामुळं पूर्ण बिझनेसची पूर्ण वाट लागलेली आहे सध्या तरी। रेट तोडून धंदा करण्यापेक्षा मित्रांनो एक युनिटी करून एक रेट फिक्स करा, ज्याने आपल्याला आपलं मार्केट टिकवता येईल। नाही तर तो 300 पळतोय, मी 250 पळालो, दुसरा 200 पळाला, हा आपण आपल्या पायावरती मारून घेतलेला दगड आहे। आणि त्याने विचार करा, तुमचे EMIचा रेट कमी होतोय का नाही, तुमचं मेकॅनिक चार्जेस कमी होत आहेत का नाही, डिझेलचा रेट कमी होतोय का नाही। तर ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरचा पगार आहे, वार्षिक पासिंग आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर त्यासाठी रेट तोडून पळणं कधीही योग्य होणार नाही। त्यामुळे जो मार्केट रेट आहे ठरवून घ्या। तुमच्या 5-6 फ्रेंड सर्कल जे तुमच्या स्टँड वरती वगैरे उभे असतील तर तुम्ही 5-6 जण मिळून एक एरिया वाईज रेट ठरवा आणि त्यानुसारच गाड्यांचे रेट समोरच्या पार्टीला देत चला, तरच तुम्हाला बिझनेस करता येईल। नाही तर एकमेकांचे पाय ओढून कोणाची प्रगती होत नाही। तर मित्रांनो, कंपनीचं म्हणणं आहे की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे असेल तर ते अपलोड करा, नंतर तुम्हाला कॉल येईल। तर आता आपण पोर्टरचं ऍप्लिकेशन डाउनलोड करतोय, पार्टनर ऍप केलंय मित्रांनो आपण ऍप डाउनलोड। आता इथे हे डिटेल्स भरायचे, हे सगळे डिटेल्स भरूया। बस 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 बस।
आपली 1934 मस्त अशी वॉश झाली आहे आणि आपली दुसरी गाडी टाटा एस. तर चला जाऊया आपण गॅरेजकडे. आता डॉक्युमेंटला अपलोड करायचे, बाकी सगळे डिटेल्स भरून घेऊ आपण त्याचे आणि तिचं ID बघूया किती दिवसात खोलतंय ते. कंपनीच्या म्हणण्यानुसार 1 महिन्याचा टायमिंग आहे, तर वेटिंग तर करावीच लागेल. चला पोहोचू आपल्या लोकेशनला म्हणजे गॅरेजवरती. तर पोहोचलो मित्रांनो गॅरेजवरती. डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आपण त्याला अपलोड केलेत आणि आता त्यांचा ट्रेनिंग व्हिडिओ असतो ते चेक करायचं काम चालू आहे. आणि आपली दुसरी गाडी तिकडे लावलेली आहे. तर आपला ID आपण लॉग इन केलाय, म्हणजे 1934चा ID लॉग इन केलाय आणि त्याच्यामध्ये ट्रेनिंगचं काम चालू आहे. मित्रांनो ट्रेनिंग झालेलं आहे आपलं डन. आता बघू त्यांचा कधी कॉल येतोय ते. तर त्या अगोदर मित्रांनो आपल्याला एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांचा कॉल आलाय लातूरवरून. त्यांच्याकडे 1.7 आहे 10 फूट. तर त्यांचं म्हणणं आहे बिझनेस साठी पोर्टरला वगैरे लावायची का. तर बघूया त्यांना कॉल कनेक्ट करू, काय म्हणणं आहे त्यांचं बघू. हा दादा बोला ना. तेच म्हणलं मी माझा विचार आता म्हणजे काय करायचं की तेच कळत नाही. मग थोडं तो तुमचं गायडन्स कसं चालवता ते काय नाही ते बघावं म्हणलं होतं. दादा कसं आहे माहितीये का, आपली 10 फूट आहे 1.7 बरोबर. हो बरोबर. आणि आता जर पाहिलं तर पोर्टरला बेसिक तुम्ही म्हणताय पोर्टरला गाडी लावायची वगैरे, तर मला एक सांगा गाडीला ऍव्हरेज किती बसतो? किती 10-12चा ऍव्हरेज पडेल बरोबर का. तर 10-12च्या ऍव्हरेजला ती गाडी कशी लोकलला परवडायची हो. आणि जर तुम्ही आता लातूरचे आहेत आणि जर पुण्यात येऊन राहायचं म्हणलं बरोबर ना, आता जर तिकडून इकडे शिफ्ट करा पुन्हा किंवा मुंबईला, तर राहणे खर्च किंवा गाडी खर्च आणि त्यात त्या गाडीला पोर्टरवरती बिझनेस शोधायचा. तर बघा मी आज पोर्टरच्या ऑफिसला गेलो होतो आणि मला आज मला त्या पोर्टरवाल्यांनी टाटा एसला लावण्यासाठी 1 महिन्याचं वेटिंग सांगितलंय. बोलले तुम्ही लॉग इन वगैरे करून घ्या आणि नंतर तुम्हाला कॉल येईल. तर आपण ते लॉग इन केलं, त्यांचे ट्रेनिंग व्हिडिओ वगैरे पाहिलेत. बट आता 1 महिना त्यांच्या कॉलची आपल्याला वाट बघावी लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर आता गाडी आहे तर बघा जर आउट स्टेशन वरती म्हणजे कसं आहे, पिकअपची जी मोठी पिकअपची सेगमेंट आहे 1.7 बेसिक मोठ्या पिकअप मध्ये काउंट होते बरोबर, 10 फूट 8 फूटच्या पुढं. तर तिला मार्केटमध्ये सध्या लॉंग रूट साठी ती गाडी चांगली. मग तुम्ही तिला कसं करू शकता, आता तुमचं लातूर आहे तर लातूरचे काही ट्रान्सपोर्टर्स वगैरे असतील किंवा तुमचे काही फ्रेंड सर्कल्स वगैरे असतील, तर त्यांच्या थ्रू थोडं पुन्हा मुंबई किंवा मग गुजरात लाईन किंवा मग तुमच्यापासून नागपूर लाईन, सोलापूर लाईन, तर ह्या लाईन वरती ट्राय केलं ना किंवा मग तिथून बँगलोर चेन्नई मेन सिटी पर्यंत यायचं आणि तिथून मग ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला थांबून लॉंग रूटच्या बुकिंग पकडल्या, तर म्हणजे तुम्हाला आता कमीत कमी 20,000चा हप्ता पडत असेल त्या गाडीला. मग आता मला सांगा बरं, ते 20,000चा हप्ता या पोर्टरवरती फेडणं शक्य आहे का? कारण कसं होतं, सिटीमध्ये जर तिचा बिझनेस केला तर तिला 10-12च्या ऍव्हरेजने ते ऑनलाईन कंपन्यांचे जे रेट असतात ते आता सगळ्यांनाच माहिती आहे किती पडतात. म्हणजे ऑलरेडी एवढ्या साऱ्या गाड्या आहेत, आता 1 महिन्याचं वेटिंग आहे जर गाड्यांना, तर विचार करा म्हणजे गाड्यांची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे सध्या. आपण आपल्यासाठी हाच एक चांगला पर्याय राहील की तिथून ट्रान्सपोर्टचे ऑफिस शोधायचे, तिथून मग ट्रान्सपोर्ट थ्रू बुकिंग शोधत राहायच्या. किंवा मग तरकारी वगैरे चालता का तुम्ही का नाही? ना तिकडं म्हणजे तिकडं पण अगोदरच गाड्या भरपूर आहेत, ते पण बघितलं ते ट्राय करून, पण तिकडं लागत नाही गाडी. एक पर्याय मला तेवढा देखायला लागला, कारण मला हे हप्ता वगैरे फेडणं बरोबर आहे की तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग मी हेच सांगेल दादा की तिकडून आता आहे ना आपल्याला गाडी तर पोसायची म्हणजे हत्ती तर फसणंच आहे. तर शक्यतो ट्राय करा की ट्रान्सपोर्टच्या लाईन वरती चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता लातूर वरतून पुन्हा मुंबईचे काय बुकिंग शोधा, मग पुन्हा मुंबईला जरा बऱ्यापैकी ट्रान्सपोर्टचे रेट वगैरे भेटतात. मग तिथून तुम्ही बाहेरच्या रूटच्या ट्रान्सपोर्टच्या बुकिंग शोधा, बँगलोर, चेन्नई, खाली कोचीन आहे किंवा नाही ते पैसे वगैरे नाही, ते प्रत्येक ट्रान्सपोर्टरची वेगवेगळी पॉलिसी असते दादा. आता जर तुम्ही पहिलं ते ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला थांबला तर तो एखादा दिवस बघतो तुम्ही गाडी घेऊन थांबताय की नाही, मग तिथून नंतर बुकिंग देतात.
ट्रस्ट वरती असतं, थोडं ट्रस्ट दाखवायला लागतं आपल्याला पण त्यांना किंवा त्यांनाही आपल्याला. ते डॉक्युमेंट्स आपले पूर्ण व्हेरीफाय करतात, म्हणजे आरसी वगैरे, पॅन कार्ड, इन्शुरन्स हे सगळं बघून घेतात. आणि पेमेंटचं कसं आहे तर ते प्रत्येकाची वेगळी, काही जण 90% ऍडव्हान्स करतात, काही 80% ऍडव्हान्स करतात. मग आपल्याला तिथं बुकिंग शोधताना कसं आहे की आपला जो रेट आहे, म्हणजे आपण जो किलोमीटरचा रेट वगैरे असतो, त्यात ट्रान्सपोर्टरचं कमिशन वगैरे असतं, तर त्यानुसार ठरला जातो किलोमीटरनुसार वगैरे. ते तिथं त्याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की काय रेट वगैरे द्यायचा आहे. मग असं राहतं. तर ते त्यांच्यानिशी कोऑर्डिनेट करून मग ते तुम्हाला तिथून बुकिंग वगैरे भेटू शकतात. मग पुढच्या सिटीमध्ये जिथं खाली वगैरे होईल त्यानंतर पोस्ट त्यांची पाठवल्यानंतर मग तुम्हाला ते बॅलन्स पेमेंट वगैरे पाठवतात. तर असं राहतं. मग तिथं जायचं गुजरातला आणि तिथून आपल्या एखादा ट्रान्सपोर्टरचा ऑफिस शोधायचं तिथल्या नियर बाय. आता समजा तुमच्या अहमदाबाद मध्ये खाली झाली गाडी, तर मग अहमदाबादचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस पकडा, किंवा वडोदऱ्यात खाली झाली तर वडोदऱ्याचं तिथं शोधायचं जाऊन. म्हणजे आपण त्या लोकेशनला खाली गाडी खाली झाल्यानंतर थोडं बाहेर आल्यावरती एकदा चेक करायचं, किंवा तुमचे फ्रेंड्स असतातच बऱ्यापैकी बाहेर, त्यांना विचारायचं की इथं जवळपास कोणतं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे का. मग तिथं जायचं, नंबर लावायचा आणि मग तिथून जे काही बुकिंग भेटेल घेऊन ते तिकडून पुढे निघायचं. कारण दादा कसं आहे माहितीये का, रिटर्नचं तर काय आपल्या पिकअप सेगमेंटला रिटर्नचं बुकिंग डायरेक्ट भेटत नाही. जे काय भेटतं ते वन साइडच भेटतं. तर त्याच हिशोबाने रेट घ्यायचे, रेट द्यायचे आणि बुकिंग घ्यायच्या. मग फक्त तिथं ओव्हरलोड वगैरे बघायचं, ओव्हरलोड आहे की नाही. मग ओव्हरलोड शक्यतो नाही भरायचं अदर स्टेटला जाताना किंवा लोकलला. हा, मग ते अवघड होऊन जातं, कारण भाडं किती अमाऊंट असते आणि मग त्यात ओव्हरलोडचे चार्ज ते फिरल्यानंतरच जरा एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजतं. हा दादा, आम्ही तेच करतो. काही प्रायव्हेट बुकिंग असतात, काही ट्रान्सपोर्टच्या बुकिंग असतात. नाही नाही, चालतंय, असंच काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके दादा, मी बघतो, मी ट्राय करून इथे लातूरच्या पण ऑफिस आणि तिकडे पुण्याला वगैरे बघतो. हा बघा, म्हणजे असं वाटलं तर मग काही परत फोन करा, काही इश्यू असेल तर. माझं नाव अतुल बाबर आहे दादा. अतुल बाबर का? लातूर मध्ये प्रॉपर लातूरलाच का? हो, प्रॉपर लातूर. चालतंय चालतंय, ठीक आहे दादा. ओके ओके, थँक्यू. हो दादा. तर मित्रांनो, ही आहे सध्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यांची कंडिशन. म्हणजे आता लाईव्ह तुमच्या समोर मी चेक करून दिलं की कसं असतं कंडिशन. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस गाडी घेतो आणि आपल्याला धंद्याचं पूर्ण नॉलेज नसेल तर बऱ्याच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यापैकी आता ही एक प्रॉब्लेम होती. दादा आपले सबस्क्रायबर होते. आता हे ते ज्यावेळेस हा व्हिडिओ येईल त्यावेळेस बघतील की त्यांचा कॉल आपण युट्यूब वरती घेतलाय. तर याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून आल्या असतील की काय काय फेस करावं लागतं. तर अशी असते मित्रांनो ट्रान्सपोर्टच्या बुकिंगची पद्धत. आणि आता हे ऑनलाईनचं आपण जे पोर्टरच्या ऑफिसला जाऊन पाहिलं तर तिकडे पण एक महिना वेटिंग आहे. म्हणजे मित्रांनो 1 महिना तुमच्याकडे बिझनेस लोकली शोध नाही. त्यासाठी तुमच्या जवळचे वर्कशॉप वगैरे आहेत का ते बघा, किंवा मग तुमचे फ्रेंड सर्कल आहे, तुमचे स्टँड आहेत, तिथं जाऊन थांबून मग बिझनेस शोधणं गरजेचं आहे. तर चला, अजून आपल्याला काही बुकिंग भेटलेलं नाही तर आपल्याला बुकिंग पण शोधायचंय. कारण गेले 4-5 दिवस आपण पुण्यामध्येच होतो आणि हिची पण काम करून घेतलंय. आता 8 दुने 1600 2000 एक आपलं मटेरियल कॉस्ट येईल आणि हे 1700, असं 3700च्या आसपास आपल्याला गाडीचा खर्च आलाय. आता मस्तपैकी वॉश झाली, गाडी रेडी झालेली आहे. हो चालेल चालेल, सांगा. हा ओके. चेन्नईला 2-3 ऑप्शन आहे, पण चेन्नईला थांबत नाही शक्यतो 14 फुटी बरं का, लगेच भेटते. गाडी खाली झाली ना तर तुम्हाला मी ऑफिसचाही नंबर देईन, पण ऑफिसला रेफरन्स लागतो. मी काही तिथं ऑफिसला भरायला थांबत नाही कधी. मी येतो राजस्थानी डाब्यावरती, पण तिथून पण बुकिंग भेटतात फटाफट. हा, राजस्थानीला थांबलं ना तरी भेटतात बुकिंग. हो जाऊ घर तुम्हाला, असं आहे. रेस्टिंग पॉइंट आहे तो, रेस्टिंग पॉइंट. पेड पार्किंग आहे, 50 रुपये घेतात राजस्थानीला. हा, आणि तिकडे ट्रान्सपोर्टच्या ऑफिसचा नंबर आहेत, मी ते पण देईन तुम्हाला. बघू पुढे जिकडे भेटेल.
नाही नाही, ऑफिसला बसावं लागतं. त्यांच्या पार्किंगला गाडी लावली का तुम्ही तिकडले जावाई झाले. हा. ते तिकडे जावाई झाल्यासारखं मग तुम्ही तिथं ऑफिस मध्येच थांबायचं जोपर्यंत गाडी भरत नाही तोपर्यंत. तसं राजस्थानीला जे येईल ते भरायचं आणि मग तिथून पुढचा प्रवास सुरू करायचा असं आहे. नाही ढाबा आहे आणि तिथं आहेत दोघं तिघ जण आहेत कार्यकर्ते ज्यांच्याकडे थ्रू गाडी पण भरते असं. पण आता भेटण्यावरती आहे, तिथं गाड्या किती उभ्या आहेत त्याच्यावरती. चालेल दादा, पाठवतो. ओके, ठेवू का? तर हे होते आपले संग्राम दादा. तर ते चालले चेन्नईला. तीच गप्पा मारत होते. टिपीचं थोडं काम चालू होतं. टिपी त्यांचा ऍक्च्युली होल्ड झालाय. तर ती पण प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे, ऑनलाईन टिपीची काढायची. तर ते अटकले होते म्हणून त्यांनी फोन केला होता. तर चला बघूया, अजून आपल्याला काही बुकिंग नाही, आपण प्रॉब्लेमच सॉल्व्ह करत बसलोय. मित्रांनो, संध्याकाळचा टायमिंग झालाय आणि आपल्याला ना पोर्ट रोडची बुकिंग भेटली ना प्रायव्हेट बुकिंग भेटली. तर आजची तारीख आहे 16. आजचा ब्लॉग पण खूप छान झालाय. बरीचशी माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय, कारण प्रायव्हेट बुकिंग आणि पोर्टरचं बुकिंग कसं असतं तर हे पण आपण आज कव्हर केलं. कारण आपल्या एका लातूरच्या सबस्क्रायबर भावाचा फोन आला होता. आपण त्यांना बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यातूनही तुम्हाला बरीचशी माहिती समजली असेल की गाडी नक्की कुठे चालवायची आणि जर आपण ट्रान्सपोर्टला चाललो तर कसा बिझनेस भेटतो आणि पोर्टरला जर चालवायची तर कसा बिझनेस भेटतो. ह्या गोष्टी पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तर चला बघूया आपल्याला नेक्स्ट कोणतं बुकिंग भेटते. कारण आजची 16 तारीख आहे, म्हणजे आपल्याकडे 14 दिवस आहेत. तर येईल कोणती तरी नवीन सिरीज. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या सिरीज किंवा नवीन एपिसोड बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, निघूया आता घरी, कारण संध्याकाळचे 6 वाजलेत आणि घरची वाट आता पकडायला पाहिजे, कारण आपण आहे पुण्यात. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.